तुम्ही पण एडी स्टोनची नथ बनवली आणि ती लूज बसते का? नमस्कार, मी जयू, तुमचं जयू क्रिएशन मध्ये स्वागत करते. आपण एडी स्टोनची नथ बनवल्यानंतर ती लूज होऊ नये यासाठी मी 2 ट्रिक यूज केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिली ट्रिक, आपण जी वायर आहे ती 1 सेंटीमीटर सोडून अशी बेंड करून घ्यायची. ती एव्हरी टाइम आपल्याला राईट साईडलाच ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला नथचं डायरेक्शन समजते. त्यानंतर आपण हे जे स्टोन आहेत ते आपण त्यामध्ये फिट करून घेऊयात. तर हे लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा 18 गेजची वायर, बरेच जण 18 गेजची वायर यूज करतात, पण त्यामध्ये काय होते की हे स्टोन आपल्याला इन्सर्ट करता येत नाही. पण हाच फायदा आहे की आपण जेव्हा 20 गेजची वायर यूज करतो नथ बनवताना, तेव्हा हे स्टोन आणि हे जी 30 गेजची वायर आहे हे दोन्हीही आपल्याला इन्सर्ट करता येतात. त्यामुळे आपली नथ अजून फिटिंग मध्ये आणि फिनिशिंगही छान येते. त्यानंतर आपण बघूयात की वरचा लूप कसा बनवायचा. तुम्ही बघू शकता मी तिथे थोडी वायर कट केली. आपल्याला लूप होईल तितकी आपण वायर अशी टर्न करून घेऊयात. आणि लूप आपल्याला पुढे नकोय, मला नेहमी बॅक साईडलाच आवडतं. तर तुम्हाला पुढे हवं तर तुम्ही पुढेही बनवू शकता. तर आता ही सेकंड ट्रिक. तर ही गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की ह्या जी वायर आपण बेंड करतो तर त्यावरही तुमची नथ डिपेंड असते की किती फिटिंग मध्ये बसेल किंवा लूज बसेल. तर ती तुम्ही बघून घ्या यामध्ये कशा पद्धतीने मी ती वायर इथे जिथे लूप आपला झालाय तिथे आपल्याला फक्त बेंड करून घ्यायची. एक्स्ट्राची वायर तिथे आपल्याला कट करायची आणि पुन्हा एकदा आपण लूप बनवून घ्यायचा. तर तो हा लूप तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की जेव्हा आपण हा लूप असा ओढणार तर तेव्हा बरोबर तो नथच्या साईडलाच बरोबर येतो, असा लूज पडत नाही. बघा मी यामध्ये दाखवलेला आहे. तुम्ही ही ट्रिक यूज करून बघा, तुमची ही नथ खूप छान आणि फिटिंग